जय जगदंबा. आपण या ठिकाणी गिरजा माता मंदिरामध्ये आहोत. या परिसरामध्ये या भागाचे जे तहसीलदार आहेत योगायोगाने आपलं या समोर ते उपलब्ध आहेत. थोडंसं वेळ घेऊन आपण त्यांची माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करू. जय जगदंबा. जय जगदंबा. आता हे जे गिरजा मातेचे जे स्थान आहे तर ह्या स्थानाची महती जर आपण एक मिनिट आपण तुलनेने जाऊ. येस, ह्या गिरजा मातेची महती अशी आहे की आजूबाजूच्या पंचक्रोशीमधील बऱ्याच गावामधून इथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. त्यांची कुलदेवता ही आहे आणि मुळात या क्षेत्राचं नाव महेशमाळ असं असल्यामुळे महेशमाळाच्या म्हणजे या कपारीला, जिथं आपण जर जुनं ठाणं बघितलं तर मूळ स्थान तिचं कपारीला आहे आणि त्या ठिकाणी ही गिरजा माता आहे. आणि त्यानंतर इथे गिरजा मातेची मूर्ती आणल्यानंतर जीर्णोद्धार ज्याला आपण म्हणतो, त्या जीर्णोद्धार होऊन आज इथं मोठ्या प्रमाणात हे भव्य मंडप इथं उभारलेलं आहे. आणि अजूनही इथून पुढे आपल्याकडे जवळपास महाराष्ट्र MTDC मार्फत आपल्याकडे 22 कोटीचा निधी आपण प्रपोज केलेला आहे. आणि आजूबाजूच्या भाविकांना येथे आल्यानंतर योग्य प्रकारच्या ज्या सुविधा असतील, त्यामध्ये पार्किंग असो किंवा भक्तनिवास असो, त्यानंतर टॉयलेट असो, या सगळ्या सुविधा पुरवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. नमस्कार. या ठिकाणी गिरजा देवी महिषमाळ या ठिकाणी आपण या मंदिरा परिसरामध्ये आलो आहोत. मंदिर परिसर खूप छान आणि उत्कृष्ट आहे. देवीचं मंदिर आहे, देवी खूप छान आणि सुंदर आहे. देवीच्या बाजूला गणपतीची पण छोटीशी मूर्ती आहे, महादेव पण आहे आणि हे मंदिराचे जे पुजारी आहेत, त्यांचे परिवार आहे ते आपल्या समोर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय या मंदिराची माहिती आहे आणि सध्या कसं चालू आहे. श्रावण सुरू होण्यासाठी थोडे दिवस बाकी आहे, आषाढ चालू आहे. आता जस्ट नुकतंच आषाढी एकादशी झाली आहे. देवाचे देव विष्णू पांडुरंग विठ्ठल हे एकादशीपासून योगनिद्रेमध्ये गेले आणि आपण या ठिकाणी या गिरजा देवीच्या मंदिरामध्ये आलो. माहिती जाणून घेऊ की देवीचं काय महत्त्व आहे, काय या ठिकाणी माहिती आहे. सर्व मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके नारायणी नमोस्तुते. बोला. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तसे 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 नमो नमः. आपण आज श्री क्षेत्र महेशमाळ श्री गिरजा देवी मंदिरामध्ये माता पार्वतीचा हा अवतार आहे. माता पार्वती आणि भगवान शंकर ज्यावेळेस सारीपाट खेळले होते, सारीपाट खेळल्याच्या नंतर भगवान शंकर हरल्याच्या नंतर या डोंगरावर म्हणजे माळावरती येऊन त्यांनी तपश्चर्या केलेली आहे. आणि ज्यावेळेस भगवान शंकर यांनी तपश्चर्या केली तर माता पार्वती त्यांना शोधण्यासाठी निघाली. तर त्यावेळेस देवी देवता हे झाले, भगवान शंकर कुठे गेले तपश्चर्या करण्यासाठी. तर त्यावेळेस नारद मुनी फिरत या नारद मुनी इथे आले आणि त्यांनी भगवान शंकर महेशमाळ म्हणजे याला काशी खंडामध्ये काम्यकोन अध्याय क्रमांक 49 मध्ये काम्यकोन असं या परिसराचा उल्लेख आलेला आहे. 49 अध्याय क्रमांकामध्ये काम्यकोन असं त्यामध्ये माता पार्वती आणि भगवान शंकर यांनी बराच काळ इथे वास्तव्य केलेले आहे. ॲक्च्युअल या गावाचं नाव महेशमाळ असं आहे, पण ते बोली भाषेमध्ये म्हैसमाळ असं पडलेलं आहे. महेशमाळ म्हणजे भगवान शंकराचं एक नाव महेश आहे आणि डोंगराला माळा असं म्हणतात, त्याच्यामुळे महेशमाळ असं नाव आहे. आणि माता पार्वती भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी येथे जे ते भगवान शंकर तपश्चर्या करत होते त्या जागी माता पार्वतीने भगवान शंकराची सेवा केली. पण त्यांनी त्यांचं रूप होतं ते बदलून भिल्लीचा अवतार घेतला आणि गिरजा या नावाने ते भगवान शंकराची सेवा केली.
ज्यावेळेस भगवान शंकर समाधीतून बाहेर आले त्यावेळेस त्यांनी प्रसन्न आले देवीवरती. मग ते म्हणे तू माझी पत्नी हो म्हणे. मग ते म्हणे नाही म्हणे, मी एका भिल्ला सरदाराची पत्नी, मी तुमची पत्नी होऊ शकत नाही म्हणे. तर मग ते म्हणे नाही म्हणे, मी तुला वचन देतो म्हणे का मी तुला पूर्ण दर्जा देईल बुवा पत्नीचा. मग त्यावेळेस माता पार्वतीने भिल्लीनेचं रूप आपलं ओरिजिनल रूप दाखवलं आणि गिरजा पार्वती ही गिरजा रूपाने येथे वास्तव्य झालेले आहे. भिल्लीनेचा अवतार घेतलेला आहे आणि येथेच भगवान शंकर तपश्चर्या केल्यामुळे महेशमाळा आणि इथूनच 1 किलोमीटर पूर्वेला गिरजादेवीचे इथे गुप्त झाले. ते गुप्त स्थानी गिरजादेवीचे त्याला जुने ठाणे म्हणून प्रसिद्ध आहे. ते अत्यंत आकर्षक असं ते निसर्गरम्य वातावरणामध्ये देवीची गुफा आहे. तिथे देवी गुप्त झालेली आणि मंदिराच्याच बाजूला इथे योगीराज भारती महाराज यांची समाधी. ते योगीराज भारती महाराजांनी देवीचं जे जुनं स्थान आहे गुप्त स्थान ते तपश्चर्या केली. ते तपश्चर्या केल्याच्या नंतर भगवान आपले योगीराज महाराजांना माता पार्वती प्रसन्न झाली आणि मग ते म्हणे तुला माग म्हणे काय वरदान मागायचं. मग योगीराज महाराज म्हणे तू माझ्या खांद्यावर बसून चाल म्हणे. मग त्यावेळेस माता पार्वती म्हणे मी खांद्यावर बसून येते, पण तुम्ही जिथे थांबताल ते मी माझं वास्तव्य करेल. तर मग तिथून जुन्या ठाण्यावरून इथं देवीला योगीराज भारती महाराज घेऊन आले आणि मग त्यांनी देवी इथे उतरून ही स्वयंभू मूर्ती देवीची इथे स्थानापन्न झालेली आणि बाजूलाच त्यांची समाधी संजीवन समाधी घेतलेली योगीराज भारती महाराजांनी. त्याच्याच बाजूला ब्रह्मानंद महाराज आहे, ते पण त्यांचे शिष्य होते. त्यांनी पण नंतर त्यांची समाधी इथं मंदिराच्या बाजूलाच आहे. आणि जे भगवान शंकरांनी तपश्चर्या केलेली ते गावाच्या पूर्वेला महादेवची टेकडी म्हणून अतिशय प्राचीन असं मंदिर आहे त्याचं आणि त्या टेकडी महादेवाची टेकडी म्हणून ते प्रचलित आहे. ते भगवान शंकरांनी तपश्चर्या केलेली. तसेच माता पार्वती आणि भगवान शंकर येथे बऱ्याच दिवस येथे वास्तव्य झाल्यामुळे या नगरीचं नाव महेशमाळाचं बोली भाषेमध्ये महेशमाळ झालेलं आहे. आणि आई महेश मौळी काम्यकोण असं या पुराणामध्ये आपल्या देवीच्या मंदिराचा उल्लेख आहे. आणि आता हे मंदिराचा जीर्णोद्धार आहे हा 2011 पासून चालू झालेला आहे. तर त्याच्या अगोदर इथे हेमाडपंथी छोटं मंदिर होतं, हेमाडपंथी मंदिर होतं. हेमाडपंथी मंदिराचं म्हणजे भाविकांची गर्दी होत होती त्यामुळे ते मंदिर छोटं पडत होतं. 2011च्या नंतर माननीय अध्यक्ष तहसीलदार साहेब JD वळवी यांनी मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू केलं. त्यानंतर मंदिराचा विकास हा 2011 पासून पुढे चालूच आहे आणि आता आपण बघू शकता सभामंडप अतिशय आकर्षक झालेला आहे. त्याचप्रमाणे आता मंदिराच्या समोरील दुकानदारांची पण व्यवस्था अतिशय आकर्षक पद्धतीने तयार करून देण्यात आलेली आहे. आई जगदंबा सर्व भाविक भक्तांना सुखी समृद्धी आनंदी ठेवो हीच आईच्या चरणी प्रार्थना. जगदंबा जगदंबा गिरिजा बोल गिरिजा माता की जय. अत्यंत सुंदर वर्णन या ठिकाणी या गुरुजींनी केलेलं आहे. मंदिराचा एक महत्व आहे, मंदिराचा एक पावित्र्य आहे. सकाळी हेमाडपंथी मंदिर होतं, आता बांधकामामध्ये चालू आहे. बरेचसे बदल झाले, बरेचसे बदल होतात सुद्धा आहे. भक्तांच्या भाविकांच्या येणाऱ्या लोकांची सोय व्हावी, सुविधा व्हावी, अनेक सुविधा मंदिरातर्फे देण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. मुख्यत्वे या ठिकाणी नवरात्रीमध्ये देवीचे वार मंगळवार शुक्रवारी खूप जास्त गर्दी असते. भक्तांची इथे सतत रेलचेल असते. भक्त मंडळी जे आहे जे महेशमाळला जातात ते नक्कीच गिरजादेवीचं दर्शन घेऊनच पुढे जातात. गिरजादेवी मग पुढे आणि देवीचे उत्सव नवरात्र उत्सव असतो, शारदीय नवरात्र. आणि माघ शुद्ध पौर्णिमाला देवीची मोठी यात्रा भरते, दांडी पौर्णिमा. ती माघ शुद्ध पौर्णिमा ते महाशिवरात्रीपर्यंत 15 दिवस यात्रा चालते. त्या काळामध्ये गावामध्ये एक देवीची मानाची काठी राहते, ती मारुती मंदिरासमोर एकादशीच्या दिवशी स्थानापन्न केली जाते. माघ शुद्ध एकादशी पौर्णिमेच्या अगोदरची एकादशी ती आणि 5व्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी ती रात्री काठी मंदिरात पूर्ण गावातून मिरवून देवीच्या दर्शनासाठी इथे काठी आणली जाते. त्या काठीच्या उत्सवामध्ये खूप भाविक असतात, हजारो भाविक येते उत्सवास येतात. आणि त्याचप्रमाणे संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी पूर्ण डोंगराला पर्वत प्रदक्षिणा राहते. जसे ब्रह्मगिरीला मारता लोक श्रावणामध्ये 3ऱ्या सोमवारी, त्याप्रमाणे दरवर्षी मकर संक्रांतीला पूर्ण भाविक प्रदक्षिणा करतात. हजारो भाविक राहतात, त्यांची फराळ पाण्याची व्यवस्था पण भाविक लोक करतात. त्यावेळेस तिथं मंदिरामध्ये पण संध्याकाळी महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम असतो. मकर संक्रांत आणि महाशिवरात्र त्याच्यानंतर गोकुळाष्टमी साजरी केली जाते. आणि शारदीय नवरात्रामध्ये 9 दिवस रात्री देवीच्या आरत्या वगैरे मोठा उत्सव साजरा केला जातो.
पौर्णिमा आणि मकर संक्रांतीचं विशेष महत्व या ठिकाणी गुरुजींनी सांगितलेलं आहे. पौर्णिमेला सुद्धा या ठिकाणी विशेष अशी यात्रा असते, जवळपास लोक येतात दर्शनासाठी, लोक येतात, आध्यात्मिक ऊर्जा या ठिकाणी नक्कीच भक्तांना भेटते. आनंद उत्सव असतो आणि या उत्सवामध्ये बरेचसे भाविक जवळपासच्या गावातून येतात आणि देवीचं दर्शन घेतात. शारदीय नवरात्र या ठिकाणी सुद्धा खूप मोठा उत्साह या ठिकाणी होत असतो. देवीची सेवा आणि ही चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र शारदीय नवरात्रीमध्ये या ठिकाणी मंदिराची सेवा आमच्या परिवाराकडे मंदिराची सेवा ही किती वर्षापासून? 300-400 वर्षापूर्वीपासून योगराज भारती महाराज त्यांच्या पासून आमच्याकडे वंश परंपरागत भारती परिवाराकडे सेवा. 300-400 वर्षापासून गुरुजींनी सांगितलं की या मंदिराची सेवा हे पूर्ण परिवार करत आहे. त्यानंतर हे काम चालू आहे अखंडपणे आणि अतिशय परिश्रमपूर्वक देखरेख या ठिकाणी मंदिराकडे ठेवणे आणि मंदिराचे सर्व वैदिक कार्य पूर्ण करणे हे अत्यंत महत्त्वाचं कार्य या ठिकाणी गुरुजी या ठिकाणी करत असतात आणि सर्व भाविकांना भक्तांना या ठिकाणी शुभेच्छा देऊन 2 मिनिटांना बर अगोदर तिथून घेऊ ना. श्री गिरजा माता मंदिराच्या बाजूला जे योगराज भारती महाराज समाधी, ती समाधी संजीवन समाधी आहे, ज्यांनी गिरजा मातेला प्रसन्न करून येथे आपल्या खांद्यावर बसून आणलेलं होतं. जे देवीचं गुप्तस्थान आहे ते गावाच्या पूर्वेला 1 किलोमीटर आहे. त्या ठिकाणी या महाराजांनी तपश्चर्या केली, त्यांना देवी प्रसन्न झाली आणि मग त्यांच्यासोबत देवी या स्थानावरती आली आणि ही जी मूर्ती आहे स्वयंभू देवीची मूर्ती आणि त्यांच्याच बाजूला ही संजीवन समाधी घेतलेली योगराज भारती महाराज यांनी. तसेच हे स्थान त्यांचे योगराज भारती महाराजांचे शिष्य ब्रह्मानंद महाराज यांची पण समाधी मंदिराच्या बाजूला आहे. आणि हा सभामंडप अतिशय आकर्षक असा. या सभामंडपाच्या कामासाठी तामिळनाडू, राजस्थान, UP या ठिकाणून कारागीर अतिशय सुंदर प्रकारे कोरीव काम केलेलं आहे. फारच मंदिरामध्ये आल्यावर भव्य दिव्यता वाटते. भाविक भक्तांनी येऊन या मंदिर परिसराचा आणि मंदिरातील देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा.